या बसमध्ये गेलेले काही शिवसैनिक आपल्याला कपडे साड्या दिसतात. याला जबाबदार कोण आहे? आपण जर बघितलं तर हे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. कारण एबीपी माझाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो. किती गैरप्रकार सध्या स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये होत आहेत आणि विशेषतः पार्किंगला लावलेल्या बसमध्ये या साईडला दोन करा, इकडं या साईडला दोन करा. ही घटना घडली आहे अशा पद्धतीने काय सांगणार आहे? काय सांगायचं? आम्ही सुरक्षित आहे का हे सांगायचंय का? या सरकारला आम्ही सांगायचंय काय? गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आया बहिणीला सुरक्षा मिळाली पाहिजे. आणि आता तिकीट माझं वाक्य गृहमंत्र्यालय काही कारण देऊन त्याला जर मोकळं सोडलं लाडक्या बहिणीला 1500 रुपयाची गरज नाही. लाडक्या बहिणीला पाहिजे सुरक्षितता. सुरक्षितता नाही. पण आता ही जर बस बघितली तर बसमध्ये काही साड्या कपडे काय असेल आपण बघितलं तर गोष्ट द्या गोष्ट द्या. द्या गोष्ट द्या. करायचं काय? परिवहन मंत्र्याचं करायचं काय? तर पुण्यामध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर सध्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जात आहे. सर्वात गंभीर दोन गोष्टी आज दिवसभरामध्ये समोर आलेल्या आहेत. सगळ्यात भयंकर संतापजनक घटना जी पहाटेच्या सुमाराला स्वारगेट बस स्थानकावर घडली. एका तरुणीवर बंद असणाऱ्या शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आले आणि या निमित्ताने या सगळ्या परिसराचा आढावा घेतला असता एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आत्ता काही वेळापूर्वीच आपण बघितली. कशा प्रकारे बसमध्ये वेगवेगळी आंतरवस्त्र, कंडोम, साड्या आणि इतर कपडे पडल्याचं आपण बघितलं. त्यामुळे स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये नेमकं काय घडतंय? पोलिसांच्या सहमतीने, सुरक्षा रक्षकांच्या सहमतीने हे सगळे प्रकार सुरू आहेत का असा सवाल आता उपस्थित झालेला आहे. आणि हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आता आंदोलनाला देखील सुरुवात झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. 20 सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात असताना या सुरक्षा रक्षकांच्या कॅबिनच्या समोरच पार्क करण्यात आलेल्या या बसमध्ये असा अत्याचार होतोच कसा असा सवाल विचारला जातो. आणि अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत. शिवानी, काही वेळापूर्वीच तू बसमध्ये जाऊन घेतलेला आढावा आपण बघितला. संपूर्ण महाराष्ट्राला अंगावर अक्षरशः काटा आणि संताप आणणारी अशी ही सगळी दृश्य आहेत. आंदोलनाला देखील आता सुरुवात झाली आहे. काय नेमकं समोर आलंय गेल्या काही तासांमध्ये? सकाळी ही घटना समोर आली होती आणि त्यानंतर पोलिसांनी देखील या घटनेची सगळी दखल घेतली, माहिती घेतली. आरोपी शोधण्याचा पोलिसांनी 8 टीम जमा केल्या आहे. मात्र हे सगळं सुरू असताना स्वारगेट परिसरात मागच्या बाजूने ज्या काही पडक्या बसेस आहेत त्या बसेस मधलं दृश्य देखील एबीपी माझानं आता समोर आणलं आणि त्या बसेसमध्ये रात्रीच्या वेळेस किंवा दिवसाच्या वेळेस घाणेरडे प्रकार सुरू असल्याचं त्या दृश्यांमधूनच आपल्याला समोर आलं. त्या बसमध्ये कॉन्डम्स आहेत, साड्या, शर्ट, काही अनेक प्रकारचे वस्त्र देखील त्या ठिकाणी दिसते. त्यामुळे महाराष्ट्रातलं हे जे स्वारगेट बस स्टॉप आहे या स्वारगेट बस स्टॉपमधून महाराष्ट्रभर बसेस जातात आणि या स्वारगेट बसच्या परिसरातल्या या पडक्या बसेस मध्ये असे सगळे प्रकार
सुरू असल्याचं हे दृश्यातून दिसतंय. आपण यावर दावा करू शकत नाही की हे प्रकार इथे घडतातच, मात्र दृश्य आपण बोलण्यात याच्यापेक्षा जास्त बोलकं आहे असं मला वाटतं. एवढंच नाही तर ह्या सगळ्या परिसरात आता सुरक्षेची गरज आहे. जर पडक्या बसेसमध्ये असं दृश्य असेल आणि बसमध्ये बलात्कार होण्याची घटना जर समोर येत असेल तर आगार प्रमुख काय करतात, पोलीस प्रशासन काय करतात आणि इथली सुरक्षितता धाब्यावर टांगली आहे का असा हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय. बलात्काराची घटना ही पडक्या बसेसमध्ये सापडणारं कॉन्डम, साड्या, कपडे हे सगळं दृश्य महाराष्ट्राला हादरवणार आहे आणि अर्थातच दिवसभर पासून इथे वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंडळी येऊन आंदोलनं करतायत. काही वेळापूर्वीच वसंत मोरे यांनी सुरक्षा जे दल होतं ते फोडलं. इथे सुरक्षाच नाही तर या पक्षाची ही गरज नाही असं त्यांचं म्हणणं होतं. ते फोडलं, त्यांनी आंदोलन केलं आणि अर्थात जी बस आता आपण दाखवली त्या बसमध्ये देखील वसंत मोरे आत गेले आणि त्यांनी हे सगळं दृश्याचा आढावा घेतला आणि हे सगळं महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. या सगळ्या एकंदरीत प्रकरणातनं एकच समोर येतं की आपल्या आजूबाजूचा परिसर किंवा स्वारगेट या बस आगारातला परिसर हा अतिशय सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. अमोल. निश्चितपणे शिवानी, ज्या प्रकारे ही घटना उजेडात आली आणि त्याच्यामध्ये काही धक्कादायक गोष्टी सुद्धा समोर आल्या. वसंत मोरे यांची जी प्रतिक्रिया होती, 20 सुरक्षा रक्षक तैनात असताना सुद्धा या केबिनपासून अगदी हाकेच्या अंतरावर ही बस उभी होती आणि तिथला हा प्रकार रोखण्यात सुद्धा यश आलं नाही. हे एक मोठं फेल्युअर आहे असा दावा त्यांनी केलेला आहे, असा आरोप त्यांनी केलेला आहे. ज्या प्रकारे ही घटना घडली आणि त्यानंतर आता ही घटना कशी घडली याचे काही तपशील सुद्धा समोर आलेले आहेत. सीसीटीव्हीचे संदर्भ त्याला आहेत. या चौकशीतून सुद्धा काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. तर या गुन्ह्याबाबत काय काय फॅक्ट्स आतापर्यंत समोर आले आहेत? सकाळी ही घटना ज्यावेळी समोर आली होती त्यानंतर या घटनेचा तपास पोलिसांनी सगळा सुरू केला. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे की काल सकाळी ही मुलगी गावी जायला निघाली होती. सोलापूर बसमध्ये, पुणे टू सोलापूर बसमध्ये होती आणि फलटणला ती जायला निघाली होती. मात्र 5:30-6च्या दरम्यान जो आरोपी आहे दत्ता गाडे या आरोपीने त्या मुलीला सांगितलं की या सगळ्या बसमध्ये जाऊ नको, ही बस सोलापूरला जाणारी नाही, पण मी तुला दुसरी बस दाखवतो, ती बस सोलापूरला जाणारी आहे, तू माझ्यासोबत चल असं म्हणून त्या आरोपीने गोड बोलून त्या मुलीसोबत मुलीला घेऊन त्या दुसऱ्या बसमध्ये गेला आणि त्या मुलीला त्यावेळी संशय आला सुरुवातीला की हे सगळं काय सुरू आहे, बस बंद आहे, बसचे लाईट बंद आहे आणि त्यांनी हे सगळं संशय उपस्थित केल्यानंतर त्या माणसाला सांगितलं, आरोपीला सांगितलं की नाही ही बस तिथे जाणार नाहीये. पण त्या आरोपीने तिला सांगितलं की पहाटेची वेळ आहे, इथले सगळे लाईट बंद आहे, काही वेळातच ही बस निघेल. आणि शिवानी, मी येतो थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवतो. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत. सुषमाजी, ज्या प्रकारे पुण्यातला हा प्रकार समोर येतोय, एकतर मूळ घटना आणि त्यानंतर स्वारगेट परिसरात चालणारे अनेक गैरप्रकारांना संशय निर्माण व्हावा अशा सगळ्या घटना दृश्य समोर येत आहेत, कसं बघायचं या सगळ्याकडे? छकवून टाकणारही आहे आणि मन बधीर करणारही आहे. ज्या पद्धतीचं वर्णन आणि तपशील आपण सांगत आहात हे सगळे तपशील बघता नेमकं म्हणजे पर्वती आजूबाजूचा परिसर आणि तिथली पोलीस यंत्रणा करते काय. स्वारगेट सारखा जो सातत्याने म्हणजे दिवसा जेवढी गर्दी असते तेवढीच रात्री सुद्धा तिकडे गर्दी असते, एवढ्या गजबजलेल्या परिसरामध्ये अशा पद्धतीची घटना घडते तेव्हा निश्चितपणे तिथल्या एकूण पोलीस व्यवस्थेवरचे प्रश्नचिन्ह जास्त वाढायला लागतात. खरंय. सुषमाजी, दुसरी गोष्ट म्हणजे ही अत्यंत दुर्दैवी संतापजनक अशी घटना घडली. या घटनेचे काही तपशील हळूहळू समोर येत आहेत. मात्र सुरक्षा रक्षक तैनात असताना आणि जसं आता काही वेळापूर्वी वसंत मोरे सांगत होते 20 सुरक्षा कर्मचारी या ठिकाणी असताना तिथून हाकेच्या अंतरावर असा प्रकार घडतो आणि याच्याबद्दल कुणालाच काही समजत नाही, कुणीच त्याच्यामध्ये काही टोकायला जात नाही. किती भयंकर आहे हे. सर्वसामान्य हजारो प्रवासी रोज या ठिकाणी जातात.